महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आता आपण उभे आहोत जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसर येथे आणि इथं नेहमीप्रमाणे शहर वाहतूक शाखेमार्फत मोहीम राबविली जात आहे। जे अल्पवयीन मुलं वाहन चालवतात आणि विदाऊट लायसन देखील असतात, तसेच विना हेल्मेट आणि ड्रंक इन ड्राईव्ह तसेच हिट अँड रनच्या संदर्भात कारवाई चाललेली आहे। गेल्या 8-10 दिवसापासून शहर वाहतूक शाखेचे प्रभारी श्री गोवर्धन पेंदाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी उभे आहेत जयश्री पाटील, जे नगरसेविका आहेत आपलं मानरथ पार्क परिसरातील, त्यांचे मिस्टर 9 नंबर वार्डातले। सर, तुमचं नाव? माझं नाव राहुल सुरेश पाटील। बरं, राहुल सुरेश पाटील सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी अचानक इथं व्हिजिट दिली। त्यांना ही जी मोहीम राबविली जात आहे पोलिसांमार्फत ती योग्य आहे की अयोग्य आपण ते विचारूया। सर, शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून मोहीम राबविली जात आहे। विदाऊट लायसन अल्पवयीन मुलं जे वाहन चालवतात त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिट अँड रन तसेच ड्रंक इन ड्राईव्ह या संदर्भात इथं मोहीम राबविली जाते। तुम्हाला काय वाटतं? नक्कीच ही मोहीम चांगली राबवली जात आहे, कारण याच्यामुळे काय अल्पवयीन मुलं जे गाड्या घेऊन चालतात आणि आता ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर त्या मी कडनं जात असताना साहेबांनी जी आता ही मोहीम जी आपण पाहताय मोहीम राबवलेली, तर ही योग्य प्रकारे एकदम चांगली आहे, कारण याच्यामुळे शिस्त लागेल। वाहन चालकांना याच्यामुळे शिस्त लागणार, तुमचं म्हणणं योग्य आहे। आणि विशेष काही लोक रागवत आहेत, हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात पोलिसांशी, की आम्हालाच का थांबवलं, आम्हालाच का चेक करतायत, हे योग्य आहे का? नागरिकांचं वर्तवणूक नाही, अयोग्य आहे ते, कारण का ही उद्या काही अपघात घडू नये आणि शहराला शिस्त लागावी म्हणून ते आज ते सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहे। आणि प्रत्येकाचे म्हणजे कोणी लहान मुलं असतं, काय असतं, अल्पवयीन मुलं आज गाडी घेऊन चालताय आणि खूप आम्ही नेहमी पाहतो इथं ह्या चौकात म्हणा किंवा मानस पार्क चौकात म्हणा, खूप अल्पवयीन मुलांचे ऍक्सिडेंट झाले आणि ऑन दी स्पॉट गेलेले। तर त्यामुळे ही मोहीम योग्यरित्या आहे। मला योग्य वाटली मोहीम? हो, योग्य। बघू शकतो आपण एरियातले मेंबर आहेत आणि त्यांना देखील यांचा आनंद व्यक्त होतोय की शहराला किंवा वाहतुकीला कुठेतरी आळा बसेल आणि योग्य दिशेने नियमांचे पालन होत आहे आणि जे कारवाई चाललेली आहे ती व्यवस्थितरित्या पार पडते आणि जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्याकडे पालकांनी वाहन देऊ नये असं देखील आवाहन पेंदाम साहेबांकडनं किंवा शहर वाहतूक शाखेमार्फत करण्यात आलेलं होतं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।